परांजपे सर नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. वित्तमंत्र्यांनी आज तुमचं कौतुक केलं. तुमचं म्हणजे सगळ्याच देशातल्या बँक कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं आणि सर्व बँकेचे सगळ्याच बँकांचे सगळेच कर्मचारी त्यासाठी पात्र आहेत, त्याच्याबद्दल कोणाच्याही मनात संशय असण्याचं कारण नाही. पण त्याचवेळी जनतेची बँकांकडून जी अपेक्षा होती की गेल्या गुरुवारपासून, मंगळवारी हा निर्णय रात्री जाहीर झाला, बुधवारी बँका बंद होत्या, गुरुवारी सकाळपासून आजच्या गुरुवारपर्यंत बँकांनी कोणत्या उपाययोजना करणं अपेक्षित होतं? बँकांनी या फार मोठ्या निर्णयाला ज्या प्रकारे सामोरं जायला पाहिजे त्या प्रकारे बँका सामोरे जातात असं वाटतंय. ग्राहकाला कमीत कमी त्रास व्हावा यासाठी बँकांनी ज्या उपाययोजना करणं आवश्यक असतं त्या उपाययोजना आमच्यासारख्या अनेक बँकांनी शाखांमध्ये केलेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता 500 आणि 1000च्या नोटा बँकांमध्ये जमा करण्यासाठी जी गर्दी झालेली आहे त्या नोटा खूप पारखून घ्यायला लागत आहेत, परंतु यामध्ये खरी नोट आणि खोटी नोट हे ओळखणं आवश्यक आहे. कारण अनेक खोट्या नोटा चलनात आहे आपल्याला माहिती आहे आणि त्यामुळे प्रत्येक नोट पारखून घ्यायला लागत असल्यामुळे वेळ लागत आहे. त्याचबरोबर खातेदार स्वतःच्या योग्य खात्यामध्ये ती जमा करतोय ह्याची शहानिशा करणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे हे लक्षात घेता हा जो वेळ जास्त लागणार आहे हे लक्षात घेऊन आमच्याप्रमाणेच अन्यही अनेक बँकांनी प्रत्येक शाखेमध्ये नेहमीपेक्षा जास्त काउंटर्स कॅश ट्रान्झॅक्शनसाठी ओपन केलेले आहेत. म्हणजे आमच्या एका मोठ्या शाखेमध्ये समजा नेहमी 3 काउंटर असे कार्यरत होते, तर आज त्या शाखेमध्ये 8 ते 10 काउंटर आपण कार्यरत केलेले आहेत. आपण त्याची वर्गवारी केलेली आहे की सर्वसाधारणपणे आजकाल कोणत्याही बँकेमध्ये एखाद्या कॅशियरकडे गेलं की नोटा स्वीकारणं, पेमेंट करणं या दोन्ही गोष्टी तो करत असतो. पण या विशिष्ट परिस्थितीमध्ये आपण कॅश डिपॉझिट ॲक्सेप्ट करण्यासाठी वेगळे काउंटर ठेवलेले आहेत, पेमेंट करण्यासाठी वेगळे काउंटर ठेवलेले आहेत. कालपर्यंत जी 4000 रुपयाची मर्यादा होती एक्सचेंज करण्यासाठी त्यासाठी वेगळा काउंटर ठेवलेला आहे. आणि ज्या शाखांमध्ये मोठ्या प्रमाणावर वृद्ध कस्टमर आहेत, सिनियर सिटीजन ज्यांना आपण म्हणतो, त्यांच्यासाठी आपण वेगळी व्यवस्था केलेली आहे. कालच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सुद्धा एक जे नवीन परिपत्रक काढलं आहे त्या पत्रकामध्ये त्यांनी सर्वच बँकांना या सूचना केलेल्या आहेत की बँकांमध्ये एक्सचेंजसाठी वेगळा काउंटर असावा, सिनियर सिटीजनसाठी वेगळा काउंटर असावा, फिजिकली हँडिकॅप जर काही कस्टमर येत असतील तर त्यांनाही तातडीने मदत मिळावी आणि पेमेंटसाठी विड्रॉवलसाठी वेगळा काउंटर असावा. आणि याप्रमाणे बँका ही सगळ्या प्रकारे सोय करीत आहेत. नेहमीच्या विहित वेळापेक्षा खूप जास्त वेळ बँकेत कर्मचारी काम करत आहेत. म्हणजे आपला लंच टाईम जो आहे तो वगळता जवळजवळ संपूर्ण दिवस अनेक शाखांमधले कर्मचारी आपल्या पूर्ण प्रयत्नानिशी काम करत आहेत. आणि त्याचाच परिणाम म्हणून आपल्या लक्षात येत असेल की 10 तारखेला किंवा 11 तारखेला बँकांच्या शाखांसमोर जेवढी गर्दी जमा झालेली होती त्याच्यापेक्षा काही प्रमाणात कमी गर्दी आता बँकांसमोर दिसू लागली आहे. त्याच मुद्द्यावर मी येणार आहे की मागच्या बुधवारी मी म्हटलं तसं बँका बंद होत्या, मागच्या गुरुवारी बँक उघडली आणि आज गुरुवार आहे, आज संध्याकाळी बँक बंद झाली. मागच्या गुरुवारची गर्दी आजच्या गुरुवारची गर्दी याच्यात फरक आहे निश्चित. आणि गर्दीतले चेहऱ्यांमध्ये फरक आहे म्हणजे ज्याच्या मला नेमकं उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे. चेहऱ्यांमध्ये सगळ्याच चेहऱ्यांमध्ये फरक होत आहे असं नाहीये. म्हणजे मी आता स्वतः आमच्या अनेक शाखांमध्ये व्यक्तिशः भेटी दिल्या आणि जे लक्षात आलं की काही चेहरे वारंवार दिसत आहेत. त्याला काही कारणं अशी आहेत की लोकांना काही सल्ले मिळतात, ते सल्ले योग्य आहेत की नाही याची शहानिशा करता लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि त्याप्रमाणे कृती करतात. उदाहरणार्थ काही लोकांना असं वाटतं की माझ्याकडे समजा 1 लाख 500 आणि 1000च्या नोटाच्या स्वरूपात आहेत, तर मी 1 लाख एकदम माझ्या खात्यात जमा केले तर माझ्यावर कोणाची तरी वक्रदृष्टी येईल. परंतु मी जर रोज 10-10 हजार जमा केले तर ते लपून जाईल, असं होणार नाहीये. कारण 10 नोव्हेंबरपासून 30 डिसेंबरपर्यंत एखाद्या बँकेच्या खात्यामध्ये जेवढी रक्कम जमा होणार आहे ती सगळी रक्कम एकत्रितपणेच पाहिली जाणार आहे. परंतु कोणीतरी सांगतं की रोज 10-10 हजार जमा केले तर ते लक्षात येणार नाही, अशा मग समजापोटी लोक एकत्रितपणे एकत्र रक्कम जमा करायची ऐवजी हप्त्यात रक्कम जमा करतात. हेही लक्षात येत आहे की विशेषतः एक्सचेंजसाठी म्हणजे नोटा बदलून घेण्यासाठी काही मंडळींचे चेहरे वारंवार दिसत आहेत. म्हणजे पहिल्या दिवशी रिझर्व्ह बँकेने ज्या सर्व बँकांना सूचना दिल्या त्यामध्ये असं अभिप्रेत होतं की 10 डिसेंबरपासून 30 डिसेंबरपर्यंत केवळ एकदाच जास्तीत जास्त 4000 पर्यंतची 500 आणि 1000च्या नोटामधली रक्कम बदलून मिळावी. यापेक्षा जास्त रक्कम एखाद्या खातेदाराकडे असेल तर त्यांनी आपल्या खात्यामध्ये ती जमा करावी आणि खात्यातून मग आपल्याला लागेल त्याप्रमाणे ती रक्कम काढावी. परंतु
आमच्या असं लक्षात येतं की अनेक बँकांच्या अनेक शाखांमध्ये काही मंडळी रोजच्या रोज परत या 4,000च्या नोटा एक्सचेंज करण्याचा प्रयत्न करत आहेत. बँकांच्याही लक्षात आलं आहे, सरकारच्याही बहुधा लक्षात आलं आहे आणि त्यामुळे काल एक मोठा निर्णय झालेला आहे की याच्यापुढे एक्सचेंज करणारी जी व्यक्ती बँकेत येईल तिच्या उजव्या हाताच्या तर्जनीला इनडेलिबलिंग म्हणजे जी शाई पुसता येणार नाही, साधारणपणे निवडणुकीमध्ये मतदानाच्या वेळेला जी शाई लिहिली ती शाई त्या बोटाला लावायची आहे. आता शाई लावल्याचे परिणाम आपल्याला पुढच्या काही दिवसात दिसतील. बरोबर. परांजपे सर, शहरी भागामध्ये अर्थसाक्षरता बऱ्यापैकी आहे, 100% नाहीये. ग्रामीण भागामध्ये 2-2 किलोमीटर चालूनही बँक नसते, त्यांच्यासाठी काय योजना आहे आपल्याकडे? एक तर बऱ्याचशा ज्या राष्ट्रीयकृत बँका आहेत त्यांनी खूप दुर्गम अशा ठिकाणी सुद्धा शाखा उघडलेल्या आहेत आणि जिथे अशा बँकेच्या शाखा नाहीत किंवा बँकेच्या शाखा काढणं शक्य नाही अशा ग्राहकांसाठी, अशा भागातल्या ग्राहकांसाठी बँकिंग कॉरेस्पॉन्डंट ही योजना गेल्या काही वर्षापासून राबवली जात आहे. बँकिंग कॉरेस्पॉन्डंट ही एक व्यक्ती आहे जी बँकेच्या एखाद्या शाखेशी निगडीत असते आणि एका विशिष्ट समूहामधली जी गावं आहेत, जवळजवळच्या गावं वस्त्या आहेत, त्या गावातल्या त्या वस्त्यातल्या लोकांना बँकिंग सुविधा देण्यासाठी त्या व्यक्तीकडून कॅश डिपॉझिट करणं, अकाउंट ओपन करणं, कॅश डिपॉझिट करणं आणि कॅश विड्रॉल करणं या सगळ्या सुविधा दिल्या जातात. त्याला काही रकमेचं बंधन आहे, परंतु साहजिकच ही जी दुर्गम भागातली वस्ती आहे जिथे बऱ्यापैकी दारिद्र्य आहे आणि अशिक्षित लोकांचं प्रमाण खूप आहे, अशा ठिकाणी या बिझनेस कॉरेस्पॉन्डंटद्वारे ज्या बेसिक बँकिंग फॅसिलिटीज आहेत त्या आजही पोहोचवल्या जात आहेत. जवळजवळ बऱ्याच राष्ट्रीयकृत बँका याच्यामध्ये सहभागी आहेतच, परंतु काही सहकारी क्षेत्रातल्या बँका सुद्धा याच्याप्रमाणे आता मोठ्या प्रमाणात समावेश. सर, शेवटचे 2 महत्त्वाचे प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, तुम्ही त्याचे एकत्रित उत्तर दिलं तरी चालेल. कॅशलेस सोसायटीकडे अजून आपली पावलं म्हणावी त्या गतीने पडत नाहीयेत का, पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न की ह्या निर्णयाचे दूरगामी परिणाम, आता कामत साहेब म्हणतायत, गुरुमूर्ती साहेब म्हणतायत की ते सकारात्मक होतील, त्यासाठी वेळ द्यावा लागेल. भट्टाचार्य मॅडम म्हणाले की व्याजावरचे दर कमी होतील. कॅशलेस व्यवहाराकडे आपण जाण्यात कमी पडतोय का आणि याचे दूरगामी कोणते परिणाम दिसतील? कॅशलेस व्यवहारामध्ये जाण्यात आतापर्यंत आपण कमी पडलो ही वस्तुस्थिती आपण मान्य करायला लागेल. त्याला आपल्या भारतीय समाजाची मानसिकता हे जेवढं कारण आहे तेवढंच आपल्याकडे या सुविधाही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध नव्हत्या हेही मान्य करायला लागेल. परंतु गेल्या काही वर्षापासून NPCIच्या माध्यमाद्वारे रिझर्व्ह बँकेतर्फे या पेमेंट डिलिव्हरीचे जे चॅनल्स आहेत ती डेव्हलप करायचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न झालेला आहे. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड ह्याच्या व्यतिरिक्त ई पेमेंटच्या सुविधा मोठ्या प्रमाणात अनेक बँका उपलब्ध करून देत. अनेक बँकांची ई वॅलेट आहेत आणि सुशिक्षित वर्ग त्याच्याकडे निश्चित जातोय, पण आता अशिक्षित वर्गही किंवा गावाकडचा जो आपला ग्राहक आहे तोही हळूहळू याच्याकडे जातोय, निश्चितपणे जातोय आणि त्याचे फायदे खूप होणार आहेत. एक तर आपल्याला घरी मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम बाळगायची गरज नाही, चोरी व्हायची त्याच्यामुळे शक्यता राहणार नाही आणि मुख्यतः घरी रोख रक्कम बाळगल्यामुळे आपलं जे व्याजाचं नुकसान होतं ते होणार नाही. आणि हा जो मोठा निर्णय जो घेतला गेलेला आहे 500 आणि 1000च्या चलनी नोटा रद्द करण्याचा, त्याचे निश्चितपणे फार मोठ्या प्रमाणावर परिणाम आपल्याला दिसणार आहेत. कारण रिझर्व्ह बँकेने प्रस्तुत केलेल्या आकडेवारीप्रमाणे भारतामध्ये एकूण जे चलन वापरात होतं त्यापैकी 86% चलन हे 500 आणि 1000च्या नोटाच्या स्वरूपात होतं आणि याच्यापैकी फार मोठी रक्कम ही काळ्या धनाच्या स्वरूपामध्ये एकत्रित झालेली होती. आता हे जे काळं धन आहे म्हणजे अनेक लोकांच्या घरी हा पैसा जो प्रवाही राहिलेला नाही, जो साठून राहिलेला आहे, तो साहजिकच चलनामध्ये नसल्यामुळे जी कृत्रिम टंचाई निर्माण होती, त्यामुळे भाववाढ होत होती, त्यामुळे चलनाची आपल्या रुपयाची किंमत कमी होत होती. याचे आपल्याला खूप चांगले परिणाम नजीकच्या भविष्यकाळात दिसतील. आज एक अंदाज आपण वर्तमानपत्रात वाचला असेल की 3 लाख कोटी रुपयाच्या चलनी नोटा 30 डिसेंबरपर्यंत बँकिंग व्यवहारामध्ये येणारच नाहीत अशी एक शक्यता वर्तवली गेली आणि म्हणजेच त्या 3 लाख कोटीच्या नोटा रद्दबातल ठरतील. म्हणजेच रिझर्व्ह बँकेच्या बॅलन्स शीटमध्ये 3 लाख कोटी रुपयाची त्यांची लायबिलिटी, त्यांची देणी ही कमी होतील. म्हणजेच हा 3 लाख कोटीचा फायदा सरकारला होणार आहे आणि प्राथमिक आपण त्याचं म्हणू, पण यासाठी काही काळ जावा लागेल. कारण देशाच्या 70 वर्षाच्या इतिहासात 86% करन्सी व्यवहारातून बाहेर जाण्याचा प्रयोग आपल्याकडे पहिल्यांदाच झालाय. बातमीपत्राच्या मध्ये आपण मगाशी दाखवलं आणि ज्या वाक्याने मी मुलाखतीची सुरुवात केली होती, जेटली साहेबांनी सर्वच बँक कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं. मी पुन्हा एकदा त्यांच्या त्या पुनरुच्चार करतो त्या उद्गारांचा की आपण सर्वच बँकांमधले सर्वच कर्मचारी या अर्थक्रांतीमध्ये प्रत्यक्ष भाग घेताय. आपण परांजपे सर इथे येऊन या विषयावर माहिती दिलीत. या निर्णयाचे दूरगामी आणि सकारात्मक परिणाम कसे होतील यावर आपण चांगलं मार्गदर्शन केलं. आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद.
नोटा निर्णयाच्या परिणामाचे दूरगामी आणि सकारात्मक परिणाम कसे होतील याविषयी आपण चर्चा केली डोंबिवली नागरी सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोपाळ परांजपे यांच्याशी.